तुम्हाला अजून एक सरप्राईज आईसाठी आईसाठी काय सांग गेस कर काय कळालं ए हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. कशाचा ब्लॉग छोटा एक्सायटेड झालाय पिल्लू. कशाला एक्सायटेड झालाय बघ आईला पण बस. अरे सर की बघ मावशी बघ रेकॉर्डिंग आधी बघ भावाला भाव भेटायला आला. ते वाट बघते आम्ही बघितले असतील ना. वैष्णवी बघत होती ना. बघ वाकून बघत होती. आम्हाला आत्ता सांगितलंय मी आत्ता. ती बघ मावशी बघते येत्या. आहे तर आहे तुला म्हणलं काय ग मावशीला भेटलं का मावशीला कसं आपण काय दिसायला लागलो गोऱ्या दीदी बघ. चला आता तुम्हाला अजून एक सरप्राईज आईसाठी काय सांग गेस कर काय कळालं ए अचानक कसं तुझं भाऊजी मध्ये अचानक कसं काय अचानकच काय गोष्टी रेड अचानक पडते रेड टाकाय ना. हा बघ तिथं आहे बघ की तिथं काय अगं भैया इथं बघ इथं काचावर हा वर मोबाईल आम्ही मगाशीच घेतला. हा मग तेच म्हणला बघ हे मगाशी जाऊन घेऊन आलो. म्हणलं बोलायला झाला बाद झालं ते तेवढ्यासाठी. बाकी काय करायचंय तेव्हा तिला म्हणलं आधी साध्या मोबाईलची तरी सवय लाव बघू फॉरेनला नाही फोन बोलला तरी पाहिजे बाबा काय सोड हां ढकल वैष्णूच म्हणणार ती म्हणू ढकल पकडून बसली. बघ कशी करते ऐक ती बसले जाग्यावर तुम्ही द्या. मध्येच बसलास कसं खेळते पकडून बसते. अरे लगेच केलंस परत कसरत चालली. वैष्णी अर्ध झालं. वैष्णवी प्रॅक्टिस करते आणि आता हात टेपो असं आणि पाय
नाही घेतो आपण. नंतर असं करायचं. काय बोललास? आता डोकं जास्त खाली घे आणि पाय जास्त वर घे. प्रॅक्टिस करायची. हा मावशी. हा ही कोणी शिकवलं होतं बघ. येतंय काय आहे बघायचं. अरे बाबा आई आणि ताई गेलेल्या आहेत मोठ्याला बघायला आणि त्याची लिपलेचं चाललेला आहे व्यायाम आणि माझा चाललेला आहे स्वयंपाक. पडायचं मग मागं टेकलं पडणार. मग हात टेकवायला नसतं मागं. भारी पण गडबडीत केले. चिल्ली पिल्ली जेवायला बसते. आधीला आवडतं ना मग आधी मागच्या वेळेला म्हणलेलं मावशीने लई भारी चिकन केलंय. किती गडबड केली दीदीला माहिती आहे. दीदी म्हणली मावशीचं जेवण झालं. आहे का नाही? रस्सा नकोय. ती बसल्या खेळत जेव्हा पोरं जेवलीत की 3 टप्पा झाला 3रा टप्पा आपला. कोणाला पाठवायचं हे आपण युट्यूबला टाकायचं. आठवणी का आठवणीच की एक प्रकारचं वाटत नाही ना. कुठला आहे तू? जानू कुठे निघालीस? वरच्या घरी मोठ्याकडे बघायला मोठ्याला बघायला निघाली. मावशी जेवून आम्ही झोपायला वरच्या घरी. चला मला काम आहे. येतोय. हात शिलाई करायची साडीला त्या मगाच्या ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तू शाळेत नाही रस्त्यावर येतो. शाळेतनं जाऊन ये. मग आम्ही येतो दुपारी येतो आम्ही तोपर्यंत. आणि चला घेतला घातली. बाय बाय बाय. बाय 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 पिल्लू. बाय बाय. येतो लगेच उद्या. बाय बाय. उद्या आलो. बाय बाय. शाळेत येतो लगेच. उठवलं तर मी उठवलं तर धरून हाणार म्हणते. शाळेत जायला धरून हाणार. बाय 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 बाय. या उद्या बाय बाय. उद्या येतो सकाळचं. सकाळचं ये. बाय. आई आलेली पण मला अर्जंट ब्लाऊज आलेला जो साखरपुड्याचा होता आणि तो मला लगेच एका दिवसात द्यायचा होता. सो एक नवरी आहे तिचा फक्त साखरपुडा होता लग्न वगैरे नंतर होतं. मग एकच ब्लाऊज होता तो अर्जंट होता. साखरपुड्यासाठी ब्लाऊजची डिझाईन करायची होती आणि स्लीव्जलाही डिझाईन करायची होती. सो इथे आहे हा ब्लाऊज डिझाईन आणि स्लीव्ज डिझाईन. कशी वाटली ही डिझाईन हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली की नाही ते. तर या ठिकाणी हा माझा ब्लाऊज आहे तो कम्प्लीट झालेला आहे. याला खूप वेळ लागला कारण ह्याची डिझाईन आहे ते खूप किचकट आहे. याची मी शिलाई 500 रुपये घेतली होती आणि हा आईला घेतलेला मोबाईल जो अजून चालू झाला नव्हता कारण त्याला सिम कार्ड टाकलेलं पण ते ॲक्टिव्ह झालं नव्हतं. सो माझ्याकडेच ठेवून गेलेली आई आणि त्याला चार्जिंग वगैरे मी करून ठेवलं होतं. आईचा हा पहिलाच मोबाईल आहे आणि तो पण मीच घेतला आहे त्यामुळे मला खूप छान वाटते. आणि हे नवरीचा अचानक सकाळी अर्जंट आलेलं घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे. सो ती खूप बारीक होते आणि ब्लाऊज आहे ते खूपच मोठं होतं. मग मी तिला एक साईडला चेन आहे ती व्यवस्थित करून दिली होती आणि मापात बरोबर ते करून दिलं होतं कारण तिला अर्जंट साखरपुड्याला घालायचं होतं आणि आजच तिचा साखरपुडा होता. तिला ते लगेच पाहिजे होतं. सो मी पटकन करून दिलं होतं. त्याचं फिटिंगचं किती घेऊ चार्जेस? फिटिंगचं चार्जेस किती घेऊ म्हणून फिटिंगचं चार्जेस किती घेऊ? नवरीचा ब्लाऊज आहे तो फिटिंग करून दिल्यानंतर त्या आईच्या मोबाईलसाठी मी कवर बनवत आहे कापडाचं ते पण. मग ह्या ठिकाणी माझ्याकडे हे पिंक कलरचं कापड होतं त्याचे अस्तरी होतं. सो म्हटलं याचं बनवावं. एका ब्लाऊजचंच मधले हे राहिलेले कापड होतं आणि आता मी ह्याला शिलाई अस्तर लावून घेतलेलं आहे आणि आता ह्याची मी छोटीशी पिशवी तयार करणार आहे. आई आहे ती शेतामध्ये जाते मोबाईल तिला मग हातामध्ये असं कॅरी करता येणार नाही. सो त्यामुळे मग मी तिला त्याच्यासाठी छोटीशी पिशवी बनवून देत आहे.
खूप सोपी होती पिशवी ही, छोटीशी. त्याला नंतर मी थोडेसे बंदही लावलेले आहेत, कारण तिला ते हातात किंवा असं अटॅच करता पकडता यावं म्हणून. सो मोबाईलच्या मापानुसार मी घेतलेलं आहे, तरी त्यातून थोडेसे मोठेच झालेले आहे. तुम्ही बघू शकता ही छोटीशी पिशवी तयार झालेली आहे. कशी वाटते ते सांगा नक्की कमेंट करून. आईचा हा पहिलाच मोबाईल आहे आणि तोही मीच घेतला आहे, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. आणि ॲक्च्युली तिला म्हटलं साध्या मोबाईलची सवय लाव आणि मग नंतर आपण बघू तुला भारीतला घेऊया, किंवा हा कीपॅडचा असं जरी असला तरी खूप छान, म्हणजे तेवढंच निदान बोलता तरी येतं. हा मोबाईल घेण्याचं कारण की आई मोठे व जवळ 15 दिवस होती दवाखान्यात, पण आईबरोबर कॉन्टॅक्टच होत नव्हता आणि आईलाही कोणाशी कॉन्टॅक्ट करता येत नव्हता. काही जरी लागलं वगैरे तर सांगताही येत नव्हतं. सो म्हणून म्हटलं आपली आई जेव्हा बाहेर असते त्यावेळी तिला मोबाईल नसतो, आणि कसं असतं बाहेर गेल्यावरती इमर्जन्सीला कॉल वगैरे करणं गरजेचं पडतं आजकाल. कारण की बाहेर गेल्यानंतर जर कुठे वेळ झाला काय झालं तर ती कॉल करून कसं सांगणार की काय झालं नक्की ते. कारण ते एकदा बाहेर गेलेली कराडला, म्हणजे कराडवरून येताना त्यावेळेस रात्र झालेली आणि त्यांची गाडी बंद पडलेली, ज्या गाडीतून ते येत होते ते. सो मग त्यांना किती 2-3 किलोमीटर जास्तच चालत यावं लागलं होतं, कारण त्यांच्याजवळ मोबाईल नव्हता आई पप्पांजवळ, आणि त्यांनी कॉन्टॅक्टच करता येत नव्हता त्यांना. सो ते चालत आले होते. मग त्यांना विनू बाय चान्स कसा टोल नाक्यापर्यंत न्यायला गेला होता, आणि त्यांना ते भेटल्यावर मग तो त्यांना घेऊन आला होता. मग अशा अचानक अडचणीच्या वेळेला जर मोबाईल वगैरे असता तर त्यांनी कॉल करून त्याला बोलवलं तरी असतं ना. सो दोघांकडेही मोबाईल नव्हता, त्यामुळे मग मी म्हटलं एक साधा तरी का होईना पण मोबाईल आपला आईजवळ असावा, कारण जरी पप्पा नाही जर कुठे बाहेर गेले तर त्यांना कॉन्टॅक्ट करता यावा म्हणून. आणि आता आई आहे ती मोठ्याला घेऊन दवाखान्यातून रिटर्न आले होते ते घरी सोडून. तिथेही थांबली थोड्या दिवस ते, आणि नंतर मग आता ते निघालेली. आणि ॲक्च्युली आता जाताना ताई, आई आणि सर्वच जणच आलेले आहेत, विनोबाई पण आलेले असेच. सो ते सर्वजण निघालेले आहेत, आणि जाताना ताईला चप्पल घ्यायचे होते, सो त्यांनी चप्पला वगैरे घेतल्या. आणि आता ते सर्वजण निघालेले आहेत. तिथे पिल्लू तुम्ही बघू शकता कसं बावरलेलं आहे, झोप आले त्याला. म्हणत्या काय ते लग्नाचं कार्यालय नाही का, बोईलच असणार की गर्दी खुर्च्यांवर मावणार आहेत ना माणसं. याला पैसे द्यायला लागतं.
एकच आहे बंद झालं पिक्चर बघायला आले. कशी काय आले नाही ती माणसं अजून?